ठरलेली कोथिंबीर घेतलेली आहे आणि अशी कोबीला कापलेली मंचुरियनसाठी जे असते ते अशा पद्धतीचे मसाले लागणार आवश्यक मसाले बेसन पीठ घेतलेले आहे, परत लाल तिखट मिरची पावभाजी गरम मसाले वगैरे आहेत ते यामध्ये मोजकेच घ्यायचे आवडीनुसार नॉर्मल ह्याच्यामध्ये. तर पाहूया साहित्यापूर्वी बेसन जे आहे यामध्ये आता कोबी घालून घेणार आहे. बेसनची आवश्यकता असेल तर घेऊ शकतो, म्हणजे तुमच्याकडे तांदळाचं पीठ असेल तर ते सुद्धा त्यामध्ये थोडं घेऊ शकता. यामध्ये हळद घेत आहे 8-9 चम्मच, 1 चम्मच लाल तिखट घेत आहे, हलकासा गरम मसाला घेत आहे आणि चवीनुसार साधारण मिरची घेत आहे. तर सर्व मिरची करून आवश्यकतेनुसार पाणी घालून त्याच्यात भाजीचं बॅटरचं पीठ कसं करून घेणार आहे आणि एक साईडला कढईमध्ये तेल गरम करायची होती, जिथे गरमागरम भजी आणि कढी खायला छान येते. तर तेल जे गरम होत आहे, बबल्स येत आहेत आणि हा जो पीठ आहे असा करून घेतलेला आहे भजींसाठीचा जो नॉर्मल. तर आता एक एक करून मी भजी जी तळून घेणार आहे. पाहता तेल तापलेलं आहे, आता क्रंची असे कुरकुरीत अशी कोबीची भजी जी तळून घेत आहे मी आणि मस्त कढी भात आणि भजी सर्व करून टेस्ट करणार आहे. तुम्ही पण नक्की करून बघा, कशी वाटलं कमेंट्समध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.